त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिर्याणीचे तांदूळ, हे बासमतीचे राईस आणलेले आहे आम्ही. ओके, त्यानंतर आहे बिर्याणीचा मसाला. तर मित्रांनो, आता सगळा मसाला टाकलेला आहे आणि ही आलं लसूण पेस्ट मी घरी बनवलेली, सो ती पण मध्ये शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. ओके, उकळ्या पण आलेल्या आहेत आणि चिकन शिजलेलं पण आहे. पहिला चिकनचा थर, त्यानंतर राईसचा थर, मग असं चिकन राईस आणि पहिला लिंबू पिळून घेतो मी. ओके, कारण मला लिंबू लागतो आणि कांदा पण आहे आपल्या इथं. नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका ऋषी आणि पुन्हा एकदा माझ्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग हा व्लॉगच असणार आहे. यामध्ये आम्ही करणार आहे चिकन बिर्याणी. तर मम्मी आणि मी मिळून करणार आहे चिकन बिर्याणी. तर चिकन बिर्याणीसाठी जे जे साहित्य लागले ते आम्ही बाजारातून आणलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो की काय काय आणलेलं आहे सगळं. ओके, तर व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, बिर्याणीला लागणारं जे जे साहित्य आहे ते सगळं इथं ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ओके, फर्स्ट आहे हे कांदा. कांदा आपल्याला पहिला भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यानंतर बिर्याणीच्या वरती जो टाकतो ना लास्टला, ते आहे, त्यासाठी कांदा घेतलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिर्याणीचे तांदूळ, हे बासमतीचे राईस आणलेले आहे आम्ही. ओके, त्यानंतर आहे बिर्याणीचा मसाला. ओके, एव्हरेस्टचा मसाला आणलेला आहे 2. त्यानंतर हे लाल मिरची आणलेली आहे. ओके, त्यानंतर जिरं पूड आणि हे आहे धनपूड. ओके, त्यानंतर लवंग आहे. ओके, त्यानंतर लिंबू पण आहेत. त्यानंतर हा मसाला आहे. ओके, गरम मसाला आहे. त्यानंतर हे पुदिना आणि कोथिंबीर आहे. ओके, त्यानंतर काजूगर पण घेतलेलं आहे तिथं, बघू शकता तुम्ही. आणि मेन म्हणजे हे चिकन. ओके, चिकन घेतलेलं आहे कारण आम्ही चिकन बिर्याणी करणार आहे. हे दही आहे, तर दही टाकून आपल्याला पहिला चिकन मॅरिनेट करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग प्रोसेस पुढे चालू होईल. फर्स्ट आपण आता तांदूळ भिजवत ठेवणार आहे. ओके, पहिला कसं आपल्याला तांदूळ शिजवून घ्यावं लागतील आणि त्यानंतर मग आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी कसं आपण चिकन आणि त्यामध्ये दही टाकून वगैरे सगळं मॅरिनेट करून 1 तास तरी ठेवावं लागेल. त्यानंतर मग पुढची प्रोसेस होईल. तर मित्रांनो, आता फर्स्ट आपण हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. सो चिकन मध्ये आपण आता दही टाकणार आहे. दही टाक चिकन मध्ये. ओके, तर दही बघा, चिकन मध्ये दही टाकतोय आम्ही. तर आता हे मस्तपैकी असं आता मिक्स करून त्याला 1 तास मॅरिनेट करून ठेवावं लागेल. तर मित्रांनो, आता सगळा मसाला टाकलेला आहे आणि ही आलं लसूण पेस्ट मी घरी बनवलेली, सो ती पण टाकणार आहे आता. तर आलं लसूण पेस्ट आणि हे सगळा मसाला मिक्स करून मग आता मिक्स करून आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं 1 तास. तर 1 तास ठेवल्यानंतर मग त्यानंतर मग आपल्याला बाकीची प्रोसेस पण करायची आहे, म्हणजे तांदूळ ठेवायचं आहे. तर तांदूळ 1 तास आपलं म्हणजे शिजून होतील आणि त्यानंतर मग हे मॅरिनेट पण होईल तोपर्यंत. ओके, तर आता हे मिक्स करते मम्मी बघा पूर्ण. तर हे प्रॉपर असं मिक्स करून 1 तास ठेवावं लागेल मॅरिनेट करत. परत आता हे मम्मी मिक्स करते बघा, दही त्यानंतर हे सगळे मसाले मिक्स बरोबर त्याला चिकन मध्ये गेले पाहिजेत. ओके, त्यासाठी हे असं प्रॉपर मिक्स करून मॅरिनेट करत ठेवावं लागेल. फायनली आता मॅरिनेट करून झालेलं आहे चिकन. ओके, सगळे मिक्स मसाले केलेले आहेत आणि त्यानंतर दही वगैरे टाकून सगळं मॅरिनेट प्रॉपर पद्धतीने केलेलं आहे. ओके, तर बघू शकता तुम्ही, हे आता मॅरिनेट प्रॉपर पद्धतीने झालेलं आहे. तर आता याला झाकून ठेवून म्हणजे 1 तास आपल्याला ठेवावं लागेल. ओके, आणि बाकीचं मग तोपर्यंत करून घ्यावं लागेल. तर बघत राहा पुढे. हे आता तांदूळ भिजत ठेवलेले आहे. ओके, याला पण 1 तास ठेवावं लागेल भिजत आणि त्यानंतर मग शिजवून घ्यावं लागेल. ओके, म्हणजे चिकन पण मॅरिनेट होतं 1 तास आणि आपलं तांदूळ पण 1 तास भिजत ठेवलेलं आहे. आता चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे, तर आता 1 तास लागणार आहे. ओके, तर आता मी चाललोय दुकानला, कारण तूप विसरून आलो आम्ही, सो तूप आणायला चाललोय. आता मी दुकानातून आलेलो आहे आणि हे तूप घेऊन आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. तूप घेऊन आलेलो आहे मी, हे बघा. तर तूप आणलेलं आहे आणि आता चाललोय. तर बघू, आता 1 तास ठेवायचं आहे आपल्याला मॅरिनेट करून, म्हणजे ठेवलेलं आहे. तर आता बघू झालेलं आहे की नाही आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची आहे. तर मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे तूप घेऊन. ओके, आता 1 तास झालेला आहे ऑलमोस्ट. तर आता बघूया की आपलं चिकन मॅरिनेट झालंय की नाही आणि बाकीचं मग कांदा वगैरे भाजून घेऊया. तर मित्रांनो, इथं कढई पण ठेवलेली आहे बघा. कढईमध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे आणि आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे, जो आपल्याला लास्टला बिर्याणीमध्ये टाकायचा आहे. ओके, तर इथं तेल पण टाकून ठेवलेलं आहे कढईमध्ये. ओके, आणि आपल्याला आता तेल गरम होतंय आणि हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर आता तेलामध्ये कांदा टाकलेला आहे, गरम झालेला आहे तेल. सो सगळा कांदा टाकलेला आहे. आता हा प्रॉपर असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ओके, आणि मग तो लास्टला बिर्याणीमध्ये टाकायचा आहे आपल्याला. तर आता हा प्रॉपर आपल्याला भाजून घ्यायचा आहे पूर्ण असा लाल होईपर्यंत. ओके, आणि लाल झाल्यानंतर मग आपल्याला उतरून ठेवायचा आहे आणि नंतर मग लास्टला जेव्हा बिर्याणी आपली तयार होईल तर त्यावर आपल्याला टाकावं लागेल हा. ओके, तोपर्यंत बघूया की चिकन मॅरिनेट झालेलं आहे की नाही. बघू शकता तुम्ही की चिकन पण प्रॉपर पद्धतीने मॅरिनेट झालेलं आहे. ओके, 1 तासात प्रॉपर मॅरिनेट झालेलं आहे. ओके, तर आता चिकन पण आपल्याला शिजवून घ्यावं लागेल आणि तांदूळ पण शिजवून घ्यावं लागेल. तांदूळ पण 1 तास ऑलमोस्ट झालेला आहे भिजत ठेवलेलं. सो आता पुढची प्रोसेस करूया. आपलं चिकन पण मॅरिनेट प्रॉपर पद्धतीने झालेलं आहे. ओके, आणि तांदूळ पण आपल्याला 1 तास ठेवून झालेला आहे. ओके, आता दोन्ही पण आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. चिकन पण शिजवून घ्यायचं आहे आणि तांदूळ पण आपल्याला शिजत ठेवायचं आहे. ओके, आणि बाकी कांदा वगैरे भाजतोय आता. तर मित्रांनो, बघू शकता आता कांद्याला कलर येतोय लाल लाल, बघितला. तर आता थोडाच भाजायचा राहिलाय. हा भाजला की मग उतरून आपल्याला याला ठेवावं लागेल साईडला आणि त्यानंतर मग आपल्याला तांदूळ शिजवायचे आहेत. मी उतरून घेते हा कांद्याला. ओके, आणि हा आपल्याला सुकट ठेवायचा आहे असा, म्हणजे लास्टला तोपर्यंत कुरकुरीत होईल ना. सो लास्टला आपल्याला बिर्याणीवर टाकावं लागेल. ओके,
तर हा प्रॉपर पद्धतीने आपल्याला कांदा भाजून झालेला आहे। इथं आपण आता गरम पाणी ठेवलेलं आहे की बिर्याणीसाठी, म्हणजे याच्यामध्ये आता तांदूळ टाकणार आहे, तर तांदूळ शिजत ठेवणार आहे। ओके, त्यासाठी हे गरम पाणी ठेवलेलं आहे। तर पहिला गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्ये तांदूळ टाकावा लागेल। कांदा आपला भाजून झालेला आहे। ओके, आणि आता तांदूळ आपल्याला करून घ्यायचं, म्हणजे भात करून घ्यायचा आहे। सो पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे, तर आता त्यामध्ये आपण तांदूळ टाकू आणि हा भात करून घेऊया। तर मित्रांनो, कांदा भाजून झाल्यानंतर कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण गरम तेल गरमच होतं, सो त्यामध्ये काजू भाजून घेतले आहेत, कारण आपण काजू पण टाकणार आहे बिर्याणीमध्ये। सो त्यासाठी काजू पण मम्मीने भाजून घेतलेले आहेत। तर मित्रांनो, आता तांदूळ टाकणार आहे, त्याबरोबर हा मसाला पण टाकावा लागेल भातामध्ये। ओके, आणि हे तूप पण ठेवलेलं आहे बघा, तूप मगाशी घेऊन आलेलो मी, सो तूप पण टाकणार आहे। आणि हे बघा आता कुरकुरीत झालाय आपला कांदा, तो लास्टला टाकण्यात येईल। ओके, आणि काजू पण प्रॉपर असे भाजलेले आहेत आता, सो ते पण आता काढून घेते। आता काजू पण भाजून घेतला आहे आणि कांदा पण कुरकुरीत झालेला आहे। ओके, आता आपल्याला तांदूळ टाकून भात करून घ्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला पण टाकावा लागेल। इथं मसाला ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही, तर तो मसाला पण टाकावा लागेल आणि मसाला टाकून मग पुढची प्रोसेस करावी लागेल। तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही की पाणी गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मम्मी मसाला टाकते सगळा। ओके, तर पहिलं पान टाकलेलं आहे, तमानपत्र, मला पण माहित नाही, कमेंट मध्ये सांगा। तर हे सगळे मसाले टाकते मम्मी। ओके, इथं बघा तुम्ही, लवंग आहे, त्यानंतर काय काय आहे, मसाला आहे, जायफळ आहे, लवंग आहे, त्यानंतर जिरा आहे। तर हे सगळं आम्ही पाण्यात टाकून घेतोय आणि त्यानंतर मग त्याच्यात तांदूळ टाकणार आहे। म्हणजे कसं की मसाला, म्हणजे बिर्याणीची प्रोसेस आहे की असं करावं लागतं आपल्याला। सो हे सगळा मसाला टाकून घेते मम्मी। तर मित्रांनो, आता लिंबू पिळून घेते मम्मी याच्यात। ओके, म्हणजे कसं जरा आंबट टेस्ट पण आली पाहिजे बिर्याणीला, सो त्यासाठी आपण लिंबू पण पिळून घेतला आहे। आणि हा भात मगाशी आपण भिजत ठेवलेला, तांदूळ भिजत ठेवलेलं, सॉरी, तांदूळ भिजत ठेवलेलं। सो आता हे तांदूळ आपल्याला याच्यात टाकावं लागेल गरम पाण्यात। ओके, आणि म्हणजे मसाला पण प्रॉपर पद्धतीने गरम झालेला आहे। ओके, आता त्याच्यात मीठ पण थोडं टाकावं लागेल, तर म्हणजे कसं चवीनुसार थोडं मीठ पण टाकावं लागेल। आणि त्यानंतर मग त्याच्यात हे जे तांदूळ आहे ते सगळं याच्यात टाकावं लागेल। तर मित्रांनो, आता मम्मी त्याच्यातलं तांदूळ जे आहे ते गरम, आता इथं पाणी उकळलेलं आहे, सो त्याच्यात टाकते। ओके, तर बघू शकता तुम्ही, मम्मी आता त्याच्यात सगळं ते तांदूळ आहे ते टाकणार आहे। ओके, म्हणजे त्यामध्ये कसं, म्हणजे तोपर्यंत शिजून होईल, ते प्रॉपर उकळलेलं आहे आणि याच्यामध्ये शिजण्यासाठी ते टाकते मम्मी तांदूळ। ओके, तर हे पूर्ण तांदूळ टाकते। तर किती किलोची बिर्याणी आहे मम्मी आमची? 1 किलोची। ओके, तर 1 किलोची बिर्याणी आहे आपली। तर 1 किलो आपल्याला करायचं, आणि तांदूळ किती घेतले? अर्धा। ओके, अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन, असं प्रॉपर 1 किलोची आपण बिर्याणी बनवणार आहे। ओके, तर हे तांदूळ पूर्ण आपण टाकून घेतलेलं आहे। ओके, तर बघू शकता तुम्ही, पूर्ण टाकायचं आहे यामध्ये। तर हे उकळलेलं आहे गरम पाणी आणि प्रॉपर मग शिजवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता मम्मी वरून तेल टाकते, कारण म्हणजे प्रॉपर ते तांदूळ शिजून होतील ना, भात बनेल त्याचा प्रॉपर, सो त्यासाठी तेल पण टाकलेलं आहे वरून। तांदूळ शिजलेला आहे। ओके, लवकर शिजलेला आहे तांदूळ, आणि इथं आपल्याला ते पहिला पाणी गाळून घ्यावं लागेल त्याच्यातून। सो त्यासाठी आम्ही हे घेतलेलं आहे, पातेलं घेतलेलं आहे, पातेले नाही, याला काय बोलतात माहित नाही मला। सो आपण हे तांदूळ याच्यात काढून घेतोय, भात। ओके, बुट्टे आहे, तर त्यातून ते पाणी गळेल पूर्ण। सो याच्यातून सगळा भात काढून घेऊन याच्यात ठेवायचा आहे। ओके, तर बघू शकता तुम्ही, प्रॉपर पद्धतीने वास पण मस्त येतोय आणि प्रॉपर पद्धतीने शिजलेला पण आहे। ओके, तर हा सगळा भात काढावा लागेल याच्यातून आणि याच्यात ठेवावा लागेल, म्हणजे कसं पाणी गळून हा प्रॉपर सुकून जाईल। आणि त्यानंतर मग आपल्याला चिकन शिजवून घेऊन मसाला करून त्यानंतर मग बिर्याणीमध्ये टाकावं लागेल। बाहेर बघू शकता तुम्ही की पाऊसच पाऊस पडतोय आणि इथं आम्ही बिर्याणी बनवतोय, म्हणजे बघू शकता तुम्ही की पाऊस पडता पडता आम्ही बिर्याणीचा आनंद घेत खाणार आहे। ओके, तर पाऊस पण म्हणजे बरोबर टायमाला पाऊस आलेला आहे आणि आपली बिर्याणी पण प्रॉपर आता रेडी होत आहे। आता पुढची प्रोसेस चालू आहे। ओके, आता चिकन बनवून घ्यायचं आहे। सो आता तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जे उरलेलं होतं ना तेल, तेच यामध्ये टाकलेलं आहे आणि नवीन पण तेल टाकायचं आहे। तर आता चिकन जे मॅरिनेट झालेलं आहे ते प्रॉपर पद्धतीने याच्यात बनवून घ्यावं लागेल आपल्याला। सो मम्मी तेल टाकते, आता बघा तेल टाकते। ओके, आणि आता जे मॅरिनेट चिकन आहे ते आपल्याला इथं मसाला करून घ्यावा लागेल। तर मित्रांनो, आता जो उरलेला मसाला आहे तो पण यामध्ये टाकावा लागेल, कारण आता याच्यात चिकन करून घ्यायचं आहे ना। सो मसाला मम्मी टाकते, आता बघू शकता तुम्ही। ओके, तर सगळा मसाला टाकलेला आहे, तेल पण आपलं गरम होत आहे, म्हणजे तेल उकळलं की कसं मसाला पण बरोबर प्रॉपर भाजून होईल। ओके, तर बघू शकता तुम्ही, आणि इकडं आपला राईस पण तयार आहे। तर आता मॅरिनेट चिकन जे आहे ते आपल्याला याच्यात टाकावं लागेल। तर इथं मगाशी मी कांदा कापून घेतलेला आहे, कांदा आणि टोमॅटो चिकनसाठी। सो आता त्याची पण फोडणी देते मम्मी। ओके, बघू शकता तुम्ही, तर त्यामध्ये आता कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकणार आहे। कांदा प्रॉपर भाजला की टोमॅटो टाकणार आहे। सो आता कांदा भाजतोय प्रॉपर, मसाला पण प्रॉपर भाजतोय आणि त्यानंतर मग आपल्याला हा टोमॅटो आहे तो टाकावा लागेल याच्यात। तर बघू शकता गाईस, कांदा वगैरे आणि टोमॅटो पण टाकलेला आहे आणि प्रॉपर पद्धतीने भाजलेला आहे तो। ओके,
तर आता जो हा भात आहे, भात नाही, पहिला याच्यात चिकन करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग तो भात टाकावा लागेल. ओके, इथं पण बघू शकता तुम्ही काजू आणि हे ठेवलेलं आहे, कांदा, तूप पण टाकायचं आहे. आता मम्मी मसाला टाकते, जिरं पूड टाकलेली आहे. ओके, त्यानंतर इथं जो जो मसाला आहे तो सगळा मसाला टाकणार आहे मम्मी. तर आता हा काय आहे, धनापूड टाकलेला आहे. ओके, त्यानंतर हा जो आहे तो बिर्याणी मसाला होता, तर बिर्याणी मसाला पण टाकणार आहे याच्यात. ओके, आणि त्यानंतर मग याच्यात चिकन टाकणार आहे जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. लाल मिरची पण टाकलेली आहे. ओके, आणि मीठ टाकणार आहे की नाही? मग मी टाकणार की. ओके, मीठ पण टाकणार आहे. ओके, तर आता हळद टाकणार आहे. तर हळद टाकलेली आहे. आता त्यानंतर मीठ टाकणार आहे. मित्रांनो, आता इथं चिकन पण घेतलेलं आहे मॅरिनेट केलेलं प्रॉपर. ओके, आणि आता ही मम्मी याच्यात टाकते. तर हा मसाला पण शिजलेला आहे आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन पण याच्यात टाकलेलं आहे. तर आता चिकन शिजवून घ्यावं लागेल पहिला आणि त्यानंतर थोडा थोडा मग याच्यात भात टाकावं लागेल. ओके, म्हणजे कसं प्रॉपर बिर्याणी तयार होईल. तर मित्रांनो बघा, चिकन पण आता शिजायला लागलेलं आहे आणि एकदम खतरनाक वास यायला लागलेला आहे. ओके, मतलब छान वास येतोय की आताच खावं असं वाटतंय. पण आपल्याला वेट करावं लागेल कारण बिर्याणी करायची आपल्याला, चिकन नाही खायचं फक्त. चिकन पण शिजलेलं आहे आणि थोडं ते पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कसं अजून जरा प्रॉपर शिजेल. त्यासाठी पाणी ओतते मम्मी आणि आता याला शिजत ठेवायचं आहे थोडा वेळ आणि त्यानंतर मग भात टाकायचं आहे. आता हे चिकन आपल्याला शिजलेलं आहे. ओके, त्यातलं थोडं थोडं काढून या भांड्यात ठेवणार आहे मम्मी आणि त्यानंतर मग हा जो राईस आहे तो याच्यात टाकायचा आहे. ओके, तर आता प्रॉपर मध्ये शिजलेला आहे बघू शकता तुम्ही. ओके, उकळ्या पण आलेल्या आहेत आणि चिकन शिजलेलं पण आहे. आता थोडं थोडं काढून या भांड्यात ठेवणार आहे आणि त्यानंतर हा जो राईस आहे बिर्याणीचा तो याच्यात टाकणार आहे आणि आपली बिर्याणी मग प्रॉपर तयार होते. तर मित्रांनो, आता मम्मीने या भांड्यामध्ये चिकन काढून ठेवलेलं आहे आणि या भांड्यामध्ये थोडं आहे. आता जो हा राईस आहे, ओके, तो या भांड्यामध्ये टाकायचा आहे. तर मम्मी आता टाकणार आहे राईस. पहिला चिकनचा थर, त्यानंतर राईसचा थर, मग असं चिकन राईस आणि त्यामध्ये हे बघा कांदा पण भाजलेला टाकलेला आहे. ओके, तूप पण टाकणार आहे मम्मी, हे बघा. तर तूप पण टाकलेलं आहे आणि खाली चिकन आहे, त्याच्यात राईस, त्यानंतर भाजलेला कांदा, त्यानंतर आता हे तूप टाकते, त्यानंतर परत चिकनचा एक थर येईल आणि त्यानंतर मग राईस. तर आता चिकन टाकते मम्मी, बघू शकता तुम्ही. ओके, तर प्रॉपर चिकन टाकलेलं आहे. ओके, आता म्हणजे चिकनचा थर येईल, आताच्या वेळेला चिकनचा थर येईल. ओके, त्यामुळे चिकन टाकते आणि त्यानंतर आता राईसचा थर टाकायचा आहे. तर मित्रांनो, आता राईसचा थर येणार आहे. ओके, तर राईसचा थर टाकलेला आहे मम्मीनं. राईस पण एकदम मस्त झालेला आहे, बघू शकता तुम्ही. ओके, आणि राईस पण थर पण टाकलेला आहे राईसचा आणि त्यानंतर परत आता याच्यात कांदा आणि काजू टाक. त्यानंतर सेकंड थरला परत आता आलेला आहे आपला कांदा आणि काजू पण टाकणार आहे. ओके, काजू जास्त नाही आणलेले, त्याच्याने मी खाल्ले अर्धे. ओके, आणि त्यानंतर आता तूप टाकणार आहे. तर तूप पण टाकलेलं आहे, म्हणजे 2 थर झालेले आहेत आपलं आणि परत आता आपल्याला चिकन टाकावं लागेल. तर परत तिसऱ्या थराला चिकन टाकलेलं आहे. ओके, चिकन टाकते मम्मी. तर तिसऱ्या थराला चिकन टाकणार आहे आणि त्यानंतर परत आपला राईस येणार. तर मित्रांनो, आता जो थर्ड थर आहे तो आता सगळं चिकन त्यामध्ये टाकणार आहे आम्ही आणि त्यानंतर हा जो उरलेला राईस आहे तो पण सगळाच टाकणार आहे. ओके, म्हणजे चिकन आता सगळं टाकलेलं आहे आम्ही. तर बघू शकता तुम्ही, हे बघा चिकन प्रॉपर सगळं टाकलेलं आहे आणि जो उरलेला सगळा राईस आहे तर तो पण आता याच्यात टाकणार आहे. तर बघू शकता, हे बघा पूर्ण राईस टाकलेला आहे. ओके, थराची आमची बिर्याणी झालेली आहे. ओके, लास्टला राईस टाकलेला आहे आणि त्यानंतर उरलेला कांदा आणि जो काजू आहे ते टाकलेलं आहे आणि त्याच्यात थोडं तूप पण टाकणार आहे आणि त्यानंतर मग याला झाकण लावून ठेवायचं आहे कारण तो प्रॉपर जरा शिजला पाहिजे दोन्ही मिळून, भात आणि जे चिकन आहे ते. आणि यावर कोथिंबीर, पुदिना वगैरे सगळं टाकलेलं आहे. ओके, त्यानंतर जरासं तूप आहे ते तूप पण टाकावं लागेल याच्यात. सो मम्मी आता तूप पण टाकते, बघा तूप पण टाकलेलं आहे. तर आता मित्रांनो, इथं बिर्याणी उतरून घेतली आहे आणि याच्यावर तवा ठेवला आहे आणि तव्यावर आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे कारण ते वाफेवर तयार झाली पाहिजे बिर्याणी. ओके, मग याच्यावर आता दगड ठेवणार, म्हणजे कसं की त्याच्यातून वाफ जी आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे. हे बघा गॅस चालू आहे, त्यानंतर तवा ठेवलेला आहे, तव्यावर आपल्याला हे भांडं ठेवलेलं आहे. ओके, त्याच्यावर आता दगड ठेवणार, म्हणजे कसं की ती जी वाफ आहे ती आतल्या आत हे राहून ती शिजेल. आपली बिर्याणी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. ओके, आता फक्त वाफेवर ठेवलेली आहे. तर एक 15 मिनिटात तयार होईल प्रॉपर बिर्याणी. मग टेस्ट करूया आपण की कशी लागते मम्मीच्या हातची बिर्याणी. ओके, तर आजीला थोडी देऊ टेस्ट करायला. आजी खात नाही तरी पण आपण टेस्ट करायला देऊ आणि मी तर टेस्ट ऑलमोस्ट करतोयच आणि मम्मी पण टेस्ट करणार आहे. तर रिव्ह्यू पण बघू कसं लागतं. बघू शकता तुम्ही, बिर्याणी आपली तयार झालेली आहे, बघू शकता कशी मस्त दिसते. तर आता टेस्ट करून बघायचं आहे आपल्याला खाऊन की कशी झालेली आहे आणि रिव्ह्यू पण सांगायचा आहे मम्मीला.
तर बघूया कशी झालेली आहे बिर्याणी. तर मम्मी आता वाढते बिर्याणी. ओके, तर मित्रांनो आता ताट रेडी आहे आपलं बिर्याणीचं, की बिर्याणी आता खायची आहे. लिंबू पण ठेवलं आहे आणि कांदा कट करते मम्मी. ओके, तर आता बघूया की कशी झाली आहे बिर्याणी आणि रिव्ह्यू पण सांगूया मम्मीला की कशी झाली आहे. आता आपली बिर्याणी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. ओके, बिर्याणी तयार झाली आहे आणि आता आजी पहिला खाणार आहे, तर आजीचा रिव्ह्यू घेऊया की कशी झाली आहे बिर्याणी. ओके, तर आजीला विचारूया की बिर्याणीची टेस्ट कशी आहे, आवडते की नाही बघू आजीला. तर मित्रांनो आता आजीला बिर्याणी दिली आहे, तर आजीचा रिव्ह्यू घेऊ की कशी झाली आहे बिर्याणी. ओके, तर आजी खा. तर आईनं खाल्ली आहे, आता विचारू की आईला कशी लागली आहे बिर्याणी. ओके, कशी लागली आहे बिर्याणी. चांगली झाली. ओके, चांगली झाली आहे म्हणजे आईला आवडली आहे. तर मित्रांनो आता मम्मी खाणार आहे बिर्याणी, मम्मीने केलेली. तर बघूया मम्मी खाऊन काय रिव्ह्यू देते. हा खा. ओके, मम्मीने खाल्लेली आहे, तर आता मम्मीला विचारूया रिव्ह्यू काय आहे. तर एक मिनिट. हा, तर कशी झाली बिर्याणी मम्मी. छान झाली. हा? छान झाली. ओके, छान झाली म्हणजे मम्मीने बनवलेली आहे, so छानच होणार आहे. ओके, तर आता मी खाऊन बघतो की कशी टेस्ट येते. आता माझी बारी आहे टेस्ट करायची. तर पहिला लिंबू पिळून घेतो मी. ओके, कारण मला लिंबू लागतो आणि कांदा पण आहे आपल्या इथं. तर पहिला टेस्ट करूया की कशी झाली आहे बिर्याणी मम्मीच्या हातची. ओके, तर मित्रांनो एकदम बेस्ट झालेली आहे बिर्याणी. ओके, मम्मीच्या हातचं आमचं एकदम बेस्ट असतं सगळं. तर बिर्याणी पण तशी बेस्ट झाली आहे. ओके, तर मस्त लागते आणि पावसाचं वातावरण पण झालंय आणि आता बिर्याणी पण खातोय, एकदम मस्त वाटतंय. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.